झाली का झोप? काय झाली? झोपा मग. अरे अरे, व्हिडिओ बघून झोपा. कोणता व्हिडिओ? सोनाली स्टाईल. आज रविवार आहे, त्यामुळे आज लेट होती. आज काय ऑफिस पण नाही आहे. तर आता नाश्त्याला बनवायचे आंबोळी. बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल. ज्यांना माहिती असेल त्यांनी पण बघा आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी पण बघा. प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. माझी पण थोडी वेगळी आहे आणि तुम्हाला माहितीच आहे माझी स्टाईल, सोनाली स्टाईल. तर चला बघूया. जाते जरा फ्रेश होते आणि मग आपण स्टार्ट करूया. चला आली मी अन्नाला. तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते. हे बारीक रवा आहे, दही आणि भिजवलेले पोहे. हे मिक्सरला जाणार आहे. झटपट नाश्ता बनवायची खूप सोपी पद्धत. ओके, बॅटर झालंय तयार. आता आपण काढून घेऊ त्याच्यामध्ये. आपण पाहिजे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो. त्याचं पाणी करून घ्यायचं. आपण सगळं त्याच्यात जाईल. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, टॅमॅटो, मिरची आणि बारीक चिरलेला कांदा त्याला टाकतो. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. आता सगळं मिक्स करूया. ही पहिला गावचीच पद्धत होती. गावाला पण असेच लावायचे आधी ते नाश्ता वगैरे. आणि तेल पण कमी लागतं. आणि जेवढं आपण तेल कमी खाऊ तेवढं आपण शरीरासाठी चांगलं आहे. जेवढं कमी यूज होईल तेल तेवढंच बघा. हे आंबोळीचं बॅटर टाकायचं. रवा, दही आणि पोळी चांगलं असतं. आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतं. खाऊन टाकलेच मी, तसं वाटतंय ते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की सांगा. आणि तुम्ही कशी बनवतात ते पण सांगा. आणि माझं कुठे काही चुकत असेल तर ते पण सांगा. आणि प्लीज लाईक वगैरे करा. आणि जर केली नसेल ही रेसिपी तर नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते. आंबोळी तर होतच राहतील. आता आपण साईडला चटणी बनवूया. तर ही कोथिंबीर आहे, 2 मिरच्या हिरव्या, हे ओलं खोबरं, अर्धा लिंबू
आणि हे शेंगदाण्याचं पीठ आहे थोडंसं, ते छान लागतं चटणीमध्ये. आता तुम्ही पण टाकून बघा कसं लागतं. आणि आंबोळीसोबत चटणी खूप मस्त, आणि ते पाहिजेच त्यासोबत, त्याशिवाय मजाच नाही. त्याचे लिंबू, काही जण ह्याच्यामध्ये साखरसुद्धा घालतात. चवीप्रमाणे प्रत्येकाची चवीनुसार चटणी बनवण्याची पद्धत पण वेगवेगळी असते. थोडंसं मीठ, आपण लिंबू पण टाकलं तर ते विसरू नका, त्यानुसारच मीठ टाका. झाली आपली हिरवी चटणी आंबोळीसोबत. मी आता विसरली बनवायला लागली आहे, कारण की डाएटसाठी चांगली आहे ही रेसिपी. झाल्या आता माझ्या आंबोळ्या. आता आपण खायला जाऊया. तुम्ही येत आहे? नाही येऊ शकत, कारण की तुम्ही व्हिडिओ बघताय ना. नेक्स्ट टाइम नक्की बघेल तुम्हाला मी. मी बनवलं म्हणून सांगते, इतकं भात झालंय ना, नक्की ट्राय करा. मस्त. आता ते फिनिश करायचं आहे. येत आहे तुम्ही खायला? या या. थँक्यू. बाय बाय. आणि प्लीज सबस्क्राईब.